नमस्कार, माझं नाव हरीश जानू सोनावले, राहणार कोलिवली, वाकद ग्रामपंचायत। आज जो आपण हा पाहतोय एक छोटासा माझा एक संकल्पना होती माझी का आपल्या हातून आपण दरवर्षीप्रमाणे वृक्ष लागवड करत असतो। पावसाळा सुरू झाला का वृक्ष, पण ही संकल्पना थोडी वेगळी आहे। पावसाळ्याच्या 3-4 महिने अगोदर आपण वृक्ष लागवड करतो, जेणेकरून हे एक नवीन प्रयोग आहे जो आपण हे बोलतो काही भागात हे झालं आहे, ऐरोली सारखे झालं आहे, ऐरोली CRP कॅम्पमध्ये झाला आहे। ह्या वृक्ष लागवडीमध्ये आपण समाजाला एकच संदेश देतोय की आपल्या कर्जत तालुक्यात अनेक प्रकल्प आलेत का जे वृक्ष तोड करतात। त्याचा शासनाचा हे नाही, प्रशासनाचं काही बंधन नाही आहे, वन खात्याचं बंधन नाही आहे। खुलेआम 500 एकर 250 एकर ही वृक्षतोड झाली जाते। याच्यात सर्वच अधिकारी असतील, प्रशासक असतील, सर्व जबाबदारी आहेत एकूण। पण आमची एक संकल्पना आहे, आमचा TCL फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही आमच्या ग्रामपंचायतीची गुरुचरण जागा त्यांना उपलब्ध करून दिली आणि त्या माध्यमातून इथे आम्ही 10,000 वृक्ष लागवड करत आहोत। या वृक्ष लागवडमध्ये आम्ही पेरू, जांभूळ, करवंद, लिंबू, आपला बांबू, अनेक आयुर्वेदिक असे 5-6 प्रकारचे झाडं आपण लागवड केली आहे। तुम्ही पाहत आहात हे फक्त एक 8-10 दिवसाची लागवड आहे आणि जेणेकरून चांगलीपैकी नवीन पालवी फुटली आहे। सांगायचं तात्पर्य एकच का केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे। आपल्या मनात जर जिद्द असेल तर नक्कीच ह्या छोटासा एक जंगलच्या स्वरूपात एक हे होईल आणि जेणेकरून इथल्या आजूबाजूच्या परिसराला ह्या वृक्ष लागवडीच्या 1-1.5 वर्षामध्ये चांगला असा हे होईल। आम्ही नुसती वृक्ष लागवड करून सोडत नाहीत, तर त्याचा पूर्ण संगोपन, त्याचं पूर्ण जतन तुम्ही पाहत असाल। ठिबक सिंचन सारखं आम्ही त्यांच्यावरती शेणखत हे केले, गांडूळ खत, आणि त्याच्यात हे आता नारळाचे शेरे आणून, जेणेकरून नारळाचे शेरे हे पाणी जास्त शोषून घेतात आणि ते ओलावा अधिक काल रेडी म्हणजे ठेवतात। आणि त्याच्यामध्ये आम्ही सध्या काठ्यांचे स्टिक म्हणून उपयोग केलेला आहे। म्हणजे अशी संकल्पना, आणि हे संकल्पनाचा माझे जे ह्या संकल्पनेतून माझ्या मित्रमंडळाने याच्यासाठी माझा एकदम असा खारीचा वाटा म्हणता येईल यासारखा मला काही सहकार्य केला। कुमार घोडविंदे असतील, दत्ता मिनमिने असेल माझ्या गावातील, असे संदीप जाधव असेल, असे जे आमचे सहकारी मित्र आहेत, यांनी सर्वही यांच्या याने त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून, संपर्कात राहून मला हा उपक्रम राबवता आला। आणि असाच उपक्रम ही फक्त 10,500च्या आसपास झाड आहेत, पण असाच भविष्यात माझा संकल्पना आहे का मी तालुक्यातील अशा चांगल्या अशा ठिकाणी जिथे मला आता थोडीफार जागा पण उपलब्ध होणार आहे, तिथे 1 लाख झाडं लावण्याची संकल्पना आहे आणि ती लवकरच आम्ही सुरुवात करूया।